पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2022 पासून दरवर्षी 26 डिसेंबर हा दिवस वीर बाल दिवस म्हणून साजरा केला जाईल अशी घोषणा केली आहे। 17व्या शतकातील शहीद झालेल्या 4 साहिबजाद्यांच्या म्हणजे गुरु गोविंद सिंगचे 4 पुत्र शौर्याला श्रद्धांजली म्हणून हा दिवस साजरा केला जाईल असे पंतप्रधान मोदी यांनी 9 जानेवारी 2022 रोजी श्री गुरु गोविंद सिंग जी नन्ना मुन्ना राई हूँ देश का सिपाही हूँ बोलो मेरे संग जय हिंद जय हिंद जय हिंद शाळेत वीरबाल दिवस निमित्ताने 2 वाक्य थोडक्यात सांगणार आहे। गुरु गोविंद सिंग यांच्या 2 लहान मुलांनी दिलेल्या बलिदानाचे प्रतीक म्हणून 26 डिसेंबर हा दिवस वीरबाल दिवस म्हणून साजरा केला जातो। भारत हो विश्वात शोभुनी राहो सागर भारत हो विश्वात शोभुनी राहो एकांकर करी बांधिले जनसेवे जीवन दिदले राष्ट्रात प्राण हे उरले मी सिद्ध मरायाला हो बलसागर भारत हो राजी दे जाहला तुझ्या जीवनात स्तंभती देना कुणी बांधला पेटली नवात स्तंभती देना कुणी बांधला पेटली वात नांदन नांदन होत रमाचं नांदन 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 होत रमाचं नांदन भीमाच्या संसारी कसटी पुर चांदन भीमाच्या संसारी कसटी पुर चांदन। आज जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा राजाराम येथे आज दिनांक 26 डिसेंबर 2024 वीर बाल दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे। त्यानिमित्त मी थोडक्यात माहिती सांगणार आहे। वीर बाल दिवस 26 दिसंबर को मनाया जाता है जो सिख धर्म के लिए एक महत्वपूर्ण दिन है। यह दिन सिख गुरु गोविंद सिंह जी ने पुत्रों साहिबजादे जोरावर सिंह और फतेह सिंह की शहादत की स्मृति में समर्पित है। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने 9 जनवरी 2022 को आम्ही लेकर आम्ही लेकर शेतावर जाऊया सांगती गाऊया राणी वनी गात जशी रान पाखर। कुळे यांचा जन्म 14 डिसेंबर 1972 रोजी झाला। अगदी बालपणापासून त्यांना भारत देशाविषयी अभिमान होता आणि देशासाठी शहीद झालेल्या वीर जवानांना त्यांना अभिमान होता। अजयला सैनिक बनायला खूप आवडत होते। अजय उरकुळे 10वी चांगल्या गुणांनी पास झाला। नंतर त्याने गडचिरोली येथील शिवाजी महाविद्यालय प्रवेश घेऊन 12वी पास झाला आणि त्याने सन 1992 मध्ये नागपूर येथे सैनिक भरती प्रवेश अर्ज दाखल केले आणि सैनिक परीक्षेत सर्व प्रकारच्या चाचणीसहरित्या पास झाले। आर्मी विभागात सैनिक म्हणून ते वेगवेगळ्या सैन्यात सेवा दिली। सन 1999च्या काळात अतिरेक्यांनी कारगिल क्षेत्रात हल्ला चढविले। त्यात अजय व त्यांच्या तुकडीची कारगिल
युद्धाकरिता निवड करण्यात आली. आपण देशासाठी लढताना शहीद झालो तरी चालेल, पण घुसखोरांना भारतात पाय ठेवू देणार नाही असा त्यांचा निर्धार होता. अतिरेकाशी लढताना त्यांना 30 जुलै 2002 ला वीर अजय उरकुडे देशासाठी शहीद झाले.